जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रामपंचायत अंतर्गत वेयगीचा बारीपाडा येथील गर्भवती महिलेला वेळेवर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध न झाल्याने तिला प्रसूतीच्या वेदना जाणू लागल्याने ग्रामीण पोहोचण्याआधीच रस्त्यातच तिचा 5 महिन्याचा गर्भपात झाल्याची दुर्घटना झाली आहे। विधानसभेत कोट्यावधीच्या विकासाच्या गोष्टी सत्ताधारी आणि विरोधकांकडून केल्या जात असतानाच आज रस्ता नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या वेयगीचा बारीपाडा मधल्या एका गर्भवती महिलेचा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पोहोचण्याआधीच रस्त्यातच गर्भपात झाल्याची घटना समोर आली आहे। रस्ता नसल्याने या महिलेला 8.5 किलोमीटर बांबूची झोळी करून मुख्य रस्त्यावर आणले जात होते। रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध नसल्याने तिला खाजगी गाडीतून पिंपळखुटा ग्रामीण रुग्णालयात आणले जात होते। मात्र रस्त्यातच तिला आणणारी गाडी देव नदी ओलांडत असताना पाण्यातील चिखलात फसली, त्यामुळे या सर्व परिस्थितीत बराच वेळ गेल्याने रस्त्यातच तिचा 5 महिन्याचा गर्भपात झाला। यानंतर तिला पिंपळखुटा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। तिची प्रकृती उत्तम असल्याचे देखील डॉक्टरांनी सांगितले आहे। या पाड्याला ग्रामपंचायत मातीचा रस्ता करून देते, मात्र पावसाळ्यात हा रस्ता वाहून जात असल्याने पावसाळा आणि हिवाळ्यात रस्त्याअभावी असा जीवघेणा प्रवास महिलांना करावा लागत आहे। या सर्व परिस्थितीबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। मी दिलीप पाडवी, गाव वेहगी, रहिवासी बारीपाडा। खरं म्हणजे आज अचानक बारीपाड्यामध्ये खूप अडचणीचा विषय झाला। या ठिकाणी प्रीतिलता नितेश पाडवी ह्यांना अचानक पोटदुखीचा त्रास व्हायला लागला आणि त्याच्यातच त्यांना गरोदर ही राहिलं होतं। या परिस्थितीमध्ये आज त्यांची प्रकृती अचानक खालावली, त्यांना ब्लिडिंग व्हायला लागलं, अचानक रक्तस्राव व्हायला लागला। त्याच्यातच घरच्यांना ती परिस्थिती हाताळण्यात खूप उशीर झाला, कारण इथे सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे इथे कनेक्टिव्हिटीने आहे, रेंजने आहे, रस्तेने आहे आणि इथून जवळपास त्या बाईला नेण्यासाठी कमीत कमी 8.5 किलोमीटर वर जाऊन मुख्य रस्ता त्यांना भेटत असतो, किंवा इथल्या रहिवाशांना किंवा इथल्या पाड्यातील लोकांना तिथं जाण्यासाठी 8.5 किलोमीटर पायी चालावं लागतं। आणि ग्रामपंचायतीने आम्हाला दरवेळेस मातीकरण रस्ता हा करून देत असते, ग्रामपंचायत करून देत असते, परंतु पावसाळा इतका होत असतो, त्या पावसाळ्यामध्ये पूर्ण मातीकरण रस्ता हा वाहून नेला जातो आणि हिवाळ्यामध्ये खूप ती परिस्थिती परत तशी होत असते। आम्ही वारंवार ह्या गोष्टीचा पाठपुरावा वरिष्ठांकडे केलेला आहे। आमचे आमदार साहेब असतील, आमचे खासदार साहेब असतील, किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील, पंचायत समिती सदस्य असतील, किंवा स्थानिक लेवलचे सरपंच साहेब असतील, त्यांनाही हे वारंवार आम्ही ह्या गोष्टी लक्षात आणून दिलेल्या आहेत। आणि आम्हाला एवढ्या जवळपास खूप वर्षापासून आम्ही ह्या रस्त्यासाठी मागणी करतो आहे आणि या इतक्या कालावधीमध्ये आम्हाला नेहमीच एक आश्वासनच देण्यात आलेलं आहे, मात्र आमच्या समस्या जशा तर तशा आहेत। या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला रस्ते तर नाहीच नाही आहे, परंतु कनेक्टिव्हिटीसुद्धा नसल्यामुळे त्या बाईला ज्या वेळेस जवळपास 2 ते 3 वाजेदरम्यान त्या बाईला त्रास व्हायला लागला आणि तिथून त्या बाईला नेण्यासाठी 8.5 किलोमीटर हा प्रवास एका व्यक्तीकडनं किंवा त्या बाईला तिथं जाणं शक्य नव्हतं। आणि त्याच्यातच आमच्या गावातील गाव मंडळींची ही एक नेहमीच सहकार्याची भावना असते, की कोणालाही काही प्रॉब्लेम आला की नेहमीच ते सर्व धावून येतात, परंतु या गावामध्ये प्रथमतः हा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे आणि सर्व वस्ती पसरलेली आहे, दूरवर पसरलेली आहे, घरं लांब लांब असतात आणि इझी 0 मिनिटामध्ये एकमेकांना संपर्क करणे शक्य होत नाही। आणि त्या बाईचा मिस्टर होते, ते सुद्धा जंगलामध्ये गेले होते, शेतामध्ये काम करायला गेले होते, फक्त ती बाई एकटीच होती आणि त्या बाईला अचानक त्रास झाला, कनेक्टिव्हिटी नव्हती आणि त्याच्यामध्ये त्या बाईला खूप प्रॉब्लेम आला। आणि ज्या वेळेस घरी येऊन बघतात तर ते थोडंसं एक घडी कटको सदर बाई त्या व्यक्तीचे पती घरी येतात
ती बाई बेशुद्ध अवस्थेत होती आणि इकडं तिकडं आरडाओरड करून मित्रमंडळी, हे इथं जमलेले आमचे मित्रमंडळी आहेत, ह्या सर्वांना निरोप देण्यात आला आणि हे सर्व मित्र धावून आले, गावकरी बंधू धावून आले, परंतु तोपर्यंत बराच काही उशीर झाला होता. आता मला वाटतं 5:30 च्या आसपास वाजलेले आहेत. त्या बाईला दुपारचा 1:30-2 वाजेचा त्रास होत असतानाचं प्रथम दर्शने आम्हाला माहिती मिळत आहे. तर ही अशी परिस्थिती असल्यामुळे आणि ह्या गावासाठी, वेहगी गावासाठी आम्ही वारंवार पाठपुरावा केलेला आहे की आम्हाला रस्ते पाहिजेत, आम्हाला टावर पाहिजेत ह्या गोष्टीसाठी, परंतु वरिष्ठांकडनं हा विषय कुठं ना कुठं दुर्लक्षित केला जात आहे. आणि जवळपास वेहगी गाव हे ग्रुप ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येत असतं आणि तालुका आमचा अक्कलकुवा आहे, नंदुरबार जिल्हा आहेत. आणि या ठिकाणचे आमचे स्थानिक लेवलचे आमदार, खासदार यांना आम्ही नेहमी पत्राद्वारे त्यांना ही मागणी केलेली आहे की आम्हाला, आमच्या गावकऱ्यांना खूप त्रास होतो आहे, आमच्या मुख्य गावाला येण्यासाठी रस्ता नाही आहे, हे वारंवार त्यांच्या लक्षात हा विषय आणून दिलेला आहे. परंतु आता हे चित्र कधी बदलेल हा विषय बघण्यासारखा आहे. कारण ही परिस्थिती अशीच राहणार आहेत की काय, जवळपास 77-78 वर्ष होऊन गेले स्वातंत्र्य होऊन, तरीसुद्धा आजसुद्धा हीच परिस्थिती आहे की आम्ही त्याच कालावधीमध्ये जगतो आहे. यासारखं परिस्थिती आम्हाला इथे पाहावयास मिळत आहे. संबंधित विभागांना आम्ही हा विषय कळवलेला आहे आणि ही परिस्थिती आमची आहे. तरी देखील या ठिकाणी संपर्कचा माध्यम नसल्यामुळे, कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे आम्ही सदर बाईला इथून 8 किलोमीटर हे बांबुलेन्स, म्हणजे जसं आमच्या भाषेमध्ये आम्ही त्याला जोडी म्हणतो, त्याद्वारे सदर बाईला आम्ही वेहगीच्या मुख्य रस्त्यापर्यंत इथून घेऊन गेलो आणि त्या ठिकाणी खाजगी वाहनाने त्या बाईला आम्ही ग्रामीण रुग्णालय पिंपळखुटा येथे रिफर केलं आहे. तरी पेशंटची परिस्थिती लवकर बरी व्हावी हीच आम्ही सर्व गावकरी मिळून अपेक्षा करतो. परिगठ होय ये देखो 8.5 किलोमीटर रास्ते पर नहीं जाना, मुख्य रास्ता पर नहीं जाना, एक गोठ है परिगठ होय. तुम कहता है हम रास्ता अंदर बेको या तो यही रास्तों भी ना मिलित रही बक्की को नरमा हो सोली बांधित नहीं जा पड़े हैं. ए तो ओमदार भी होय, एबे अक्कलकुवा तालुका में होय, खासदार भी होय, एबे लक्ष्य दे ना सरपंच भी होय, पिंपळखुटा सरपंच भी होय, तभी लक्ष्य अमुक वारंवार कहता हम यह को आता तह को आता है, तो क्या कानून ना होते सरपंच भी कौन पुधारी लोग भी त्या भी ना कानून आते कि कौन रामो हम सादा फल का हंसको एको ओके आदि बांधित वही हंसको वाटे मो जाए कोई लक्ष्य ना दे तो लक्ष्य दे ना ये भी वार गाँव है महे शाड़ा में नबी हो वो सड़के पर